पुढचं अधिवेशन आलं, परत एकदा त्या विषयाची ही लागलेली, अजून काही झालेलं नाही. त्यावर आपण काय करणार? माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे. या वर्क ऑर्डरमध्ये 20 होर्डिंग आहेत, सगळी माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, सगळी 15 फूट बाय 10 फूट. मला काय कोण सुप्री ॲडव्हर्टायझिंग नावाची कंपनी आहे, यांना मुंबई महापालिकेने परमिशन दिली आहे 2025 साली. म्हणजे आपली तुमची पॉलिसी आल्याच्या नंतर ही सगळी फुटपाथवर आहे. क्लिअरली लिहिलेलं आहे की कॅन्टिलिव्हर आणि फुटपाथला परमिशन देणार नाही, असं स्पष्ट शब्दात आउटडोअर पॉलिसीमध्ये असताना ती परमिशन कशी मिळाली याची आपण चौकशी करणार का? तिसरा माझा प्रश्न आहे की हे जे होर्डिंग आहे ज्याच्या संदर्भात हा मूळ प्रश्न घातलाय, याच्यावर उत्तर देताना आपण हे मान्य केलंय की मी जी काय तक्रार केलेली त्यावर असं लिहिलेलं आहे की यामध्ये अनेक गोष्टींचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे शेवटचं वाक्य आपण असं लिहिलंय, आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या प्रकाशित जाहिरात परवाना रद्द करून ते तत्काळ काढण्यात यावे असे कळवले आहे. त्यानुसार दिनांक 19 जून पासून LED डिस्प्ले बंद केलाय. आपण उत्तरात काय म्हणतोय? महापालिकेने सांगितलंय हे होर्डिंग काढून टाकण्यात यावं. पुढचं वाक्य काय आहे? केवळ LED डिस्प्ले बंद केलाय. आज मी आत्ता 15 मिनिटापूर्वी फोटो मागवला. आपण सांताक्रूजवरनं बँड्राला जातानाचा केवळ LED डिस्प्ले बंद झालाय. बँड्रावरनं सांताक्रूजला जाताना अजूनही डिस्प्ले तसाच आहे. 100% अनधिकृत होर्डिंग, त्याच्यावर कुठली परमिशन नाही. त्याच्यावर आपण काय कारवाई करणार? याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे, हे जेव्हा टेंडर झालं, थांबून घेऊ का वरुणजी? हा, म्हणजे सदस्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि आम्हाला थांबायचा अधिकार नाही असं नाही आहे. परंतु तुम्ही 1, 2, 3, 4, 5 असे प्रश्न विचारले की तुमचा एकही प्रश्नाला उत्तर मिळत नाही. आणि त्यामुळे जर आपल्याला खरोखर न्याय मिळवून घ्यायचा असेल, प्रश्न सोडवायचा असेल, तर आपण केवळ प्रश्न विचारले, कारण पृष्ठभूमी ठेवल्यावरती विषय डायव्हर्ट होऊन जाणार. नाही, आता हा एक शेवटचा प्रश्नावर त्यांनी उत्तर द्यावं, त्याच्या उत्तरावर मी अजून एखादा प्रश्न विचारेन. त्यामुळे आपण त्यावर काय कारवाई करणार? आणि त्याला जे काय काम मिळालंय याचं टेंडर झालेलं नॉन इल्युमिनेटेड होर्डिंगसाठी, आणि मग अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये नवीन टेंडर कॉल न करता स्वतःहूनच त्याला LED ची परमिशन देऊन टाकली. हे सगळं कसं काय घडलं जातंय? हे केवळ एका होर्डिंगचं नाहीये, सगळ्या मुंबईभरात हे होतं. टेंडर एका गोष्टीकरता कॉल केलं जातं आणि जेव्हा महापालिकेमध्ये प्रशासक राज होतं 4 वर्षात, तेव्हा या सगळ्याचा हायदोस घडलेले. या सगळ्यावर आपण काय काय कारवाई करणार? त्याला परस्पर टेंडर हे नॉन इल्युमिनेटेडसाठी आणि मग स्वतःच्या अधिकारांमध्ये LED होल्डिंग करून टाकायचं, म्हणजे नफा 5 पट, नफा 10 पट, आणि त्याचा रेव्हेन्यू शेअरिंग महापालिकेसोबत होत नाही. या सगळ्यावर मला उत्तर हवी आहेत. जर एखादा प्रश्न मला परत विचारायचा असेल तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहील की मला ती परत विचारण्याची अनुमती द्यावी. अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम तर वरुण देसाईंनी सदस्यांनी ज्या बऱ्याचशा शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये खूप सारे वेगळे कॉम्बिनेशन आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तर मी त्यांना सांगते की ही जी 117 होर्डिंग्स जी लावलेली आहेत, त्याच्यात जी हायवेला जी लावलेली आहेत ती 171, त्या 171 जी होर्डिंग आहेत ही MSRDC, MSRTC आणि MMRDA. ॲक्च्युली ज्यावेळेस ह्या सगळ्यांनी हे हायवे किंवा ब्रिजेस जे असेल ते महानगरपालिकेला हँडओव्हर केल्यानंतर अध्यक्ष महोदय, त्यांनी हे होर्डिंग्स पण हँडओव्हर करायचे होते, ते त्यांनी केले नाहीत अध्यक्ष महोदय. ॲग्रीमेंटनुसार 2029 पर्यंत ते होर्डिंग्स चालवण्याची हे जे आहे ही ह्याच एंटिटी चालवणार आहेत की MSRD, MSRTC असेल आणि MMRD असेल. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं ह्याच्यात काम काय आहे की पहिल्यांदा ह्या होर्डिंग्सचं पूर्ण स्ट्रक्चरल प्लॅनिंग करणं, त्याचं सर्वे करणं, हे सगळं करणं, त्याचं टेंडर काढणं, त्याची वर्क ऑर्डर देणं, हे सगळं काम समजा MSRDCने केल्यानंतर महानगरपालिका आणि पोलीस NOC हे घेण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं जाते आणि महानगरपालिका फक्त ह्या होर्डिंगचं लायसन देते, हे जाहिरात शुल्क भरून घेऊन. अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेची 100% ह्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहे अध्यक्ष महोदय. जसं आता त्यांनी निदर्शनास आणून दिलं, ज्यावेळेस LEDचा जो विषय झाला तर आपण LEDचे जे होर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये कारवाई केली, त्याचं जे आपण लायसन त्याला दिलं होतं ते रद्द केलं
आणि त्याचा परवाना आपण रद्द करून टाकला, ज्याला आपण ते दिलं होतं. आणि आपण 2026 पासनं 19 जून 2026 पासनं आपण हे LED डिस्प्ले बंद केले. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने अनाधिकृत होर्डिंग जर लावलेले असतील अध्यक्ष महोदय, तर ते 100% आपण आता कारवाई करून काढतो आहोत. अध्यक्ष महोदय, जिथे पण असेल म्हणजे अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई ही निरंतर चालूच असते अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे FIR जर झाला तर पोलीस कारवाई करतात आणि त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ह्याची तपासणी करतोय. त्यांनी जो उल्लेख केला की होर्डिंग पॉलिसीचा, अध्यक्ष महोदय, आपण होर्डिंग पॉलिसीच्या नुसार आपण एक समिती गठीत केली, ज्याच्यामध्ये अपर मुख्य सचिव अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव नगरविकास आणि प्रधान सचिव महसूल आणि आयुक्त संचालक नगर परिषद प्रशासन संचालय सचिव यांची एक कमिटी आपण फॉर्म केली. ह्या कमिटीनी यांनी काय करायचं तर 3 महिन्यांनी क्वार्टरली ही कमिटी अहवाल मागवते आणि अपर मुख्य सचिव जे गृह विभागाचे आहेत हे त्यांचे मीटिंग घेतात. अध्यक्ष महोदय, दर 3 महिन्यांनी ह्या मीटिंग होत असतात. जसं प्रत्येक उच्च न्यायालयाने दिलं की महानगरपालिका नगरपालिका यांनी त्यांच्या जागा निश्चित करून जाहिरात होर्डिंग्सद्वारे दिल्या झालेली जी होर्डिंग पॉलिसी आहे त्या नॉर्म्सनुसार जर नसेल तर त्याची कारवाई करावी. आणि अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ह्याच कमिटीनी की त्यांचं अर्जदाराचं नाव म्हणजे जेव्हा आपण लायसन देतो तेव्हा त्याचं नाव, त्याचा परवानगी क्रमांक, त्यांनी परवानगी दिलेलं त्याचं ठिकाण, याचे QR कोड लावण्यास आता आपण कंपल्सरी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी सदस्यांना सांगू इच्छिते कारण बराच जो विषय आहे की त्यांचा विषय आहे अनाधिकृत होर्डिंगचा, तर ते अनाधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना आपण ह्या दिलेल्याच आहेत. त्यानुसार होर्डिंग पॉलिसीला पण ह्या कमिटी पुढे पण जे पण अनियमितता येते त्यांचे लायसन कॅन्सल करण्याचं पण आपण BMCला आता सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, पुढे जाऊन अध्यक्ष महोदय की जे 29ला समजा BMCला ते मिळणार आहे की त्या सगळ्या एंटिटी ज्या आत्ता बघतायत हे पूर्ण काम समजा जर BMCकडे आलं आत्तापासून तर आपण त्याच्या पण प्रयत्नात आहे की जर आपल्याला ते होर्डिंग्सचे त्यांनी सरेंडर आपल्याला BMCला केले तर आपल्याला एक हाती त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. अध्यक्ष महोदय, त्याचे पण प्रयत्न चालू आहेत. पण त्यांची जी मेन सूचना आहे जी अनाधिकृत होर्डिंगची ते आपण 100% काढू. शेवटचा प्रश्न. हा अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जे मला छापील उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलंय की परवाना रद्द करून ते तत्काळ काढून टाकण्यात यावे. असं असताना सुद्धा त्याच्याच पुढे आपण काय लिहिलंय की त्याच्यावरचा केवळ LED डिस्प्ले बंद झालाय. काढून टाकण्यात यावं म्हणजे काय तर त्याचं स्ट्रक्चर काढून टाकलं पाहिजे. आता या अधिवेशन काळापुरता डिस्प्ले बंद झालाय आणि मी आपल्याला म्हणालो तसं 10 मिनिटापूर्वी माझ्या फोनमध्ये मी व्हिडिओ मागवला, माझ्या ऑफिसच्या बाहेर आहे, आत्ता पण तिकडे LED दाखवला जातोय. म्हणजे मला पूर्ण करू दे, म्हणजे आपण जे उत्तर दिलंय याचं काही अंमलबजावणी झालेली नाही. दुसरं आपण काय म्हणालात की जर FIR झाला तर माझं तेच म्हणणं आहे, आपल्या उत्तरात लिहिलंय, मी नाही सांगत, महापालिकेने 6 वेळा NC केली आहे की जुनी झाडं या होर्डिंगवाल्यांनी कापली त्यांच्या विजिबिलिटी करता. माझं म्हणणं आहे NC केल्याच्या नंतर सरकार म्हणून आपण काय करतो. आणि तिसरा माझा विषय असा आहे की मॅडम आपण म्हणालात की मुंबई महापालिकेच्या ताब्यात नाहीत, MMRDA कडे आहे, MSRDC कडे आहे. आम्ही जेव्हा सभागृहात ही व्यथा सरकारसमोर मांडतो तेव्हा आम्ही काय परत जाऊन अशी उत्तरं द्यायची का की बाबा आम्हाला उत्तर मुंबई महापालिकेच्या संबंधित मंत्र्यांनी दिलं. आमची अशी अपेक्षा असते जेव्हा सरकार म्हणून आपण कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा उत्तर पण आम्हाला त्याच पद्धतीने मिळालं पाहिजे. आम्हाला ते MMRDAचं असो, MSRDCचं असो, MSRTCचं असो, जर ते अनधिकृत आहे, जर त्याचं नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर मुंबई महापालिकेला काहीच जमत नसेल तर मग लायसन्स तरी रद्द केला पाहिजे. त्यामुळे मी जे मूळ 3 प्रश्न विचारलेले, माझा पहिला प्रश्न की तो स्ट्रक्चर तुम्ही काढून टाकणार का, ज्या NC झाल्या आहेत त्याचं रूपांतर, झाडं कापण्याच्या ज्या NC झाल्या ज्याचा आपण उल्लेख केलाय 6 NC आहेत, याचं रूपांतर FIR मध्ये होऊन ज्या लोकांनी कापल्यात त्यावर तुम्ही कारवाई करणार का. तिसरं मी विचारलेलं की टेंडर काढतात नॉर्मल होर्डिंगसाठी आणि मग स्पेशल परमिशननी त्याला LED बनवून टाकतात, अशा अधिकाऱ्यांची तुम्ही चौकशी करणार का. हे मोठं रॅकेट संपूर्ण मुंबईभर सुरू आहे, संपूर्ण मुंबईभर. याच्यात करोडो रुपये अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये खाल्लेत.
याची तुम्ही चौकशी लावणार का? चला. या सगळ्याची मला उत्तरं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी माझ्या उत्तरात पहिल्यांदाच सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त एंटिटी जरी वेगळ्या असेल तरी मुंबई महानगरपालिकेचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यानुसार आपण अध्यक्ष महोदय काम करतोय. अध्यक्ष महोदय, त्यांचं LED साठी म्हणजे प्रकाश येतो डोळ्यावर, वाहनांना ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते, त्यामुळे LED जे होर्डिंग्स आहेत त्याच्यातले LED आपण बंद करायला लावले. अध्यक्ष महोदय, जे होर्डिंग्स आहेत तिथे ते होर्डिंग्स अधिकृत आहेत, म्हणजे त्यांनी तिथे डिस्प्ले करताना LED न करता, अध्यक्ष महोदय, ते लायसन दिलेले होर्डिंग्स आहेत, ते अनधिकृत नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये LED डिस्प्ले बंद करण्याचा विषय होता, तो अध्यक्ष महोदय करतोय आपण. त्याचप्रमाणे जे होर्डिंग्स लावताना झाडं नाही तोडलेली, फांद्याचं ट्रिमिंग केलंय आणि ते परवानगी न घेता केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. चला पुढे. हे सर्वात मोठा प्रश्न मंत्री महोदय, मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या संदर्भात सरकारने हा निर्णय करणं अत्यंत गरजेचं आहे. MSRTC, MSRDC आणि MMRDA या तिन्ही एजन्सी जर त्या तिकडे अशा पद्धतीने एकच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती स्वतःचे होल्डिंगचे अधिकार ठेवणार असेल तर महापालिका केवळ लायसन्स ऑथॉरिटी म्हणून न राहता महापालिकेने बसून या संदर्भात सगळे अधिकार महापालिकेच्या अंतर्गत घेण्याची आवश्यकता आहे. आपण त्या संदर्भात प्रयत्न करावे. हो अध्यक्ष महोदय. चला पुढे. लक्षवेधी क्रमांक 3 स्नेहा दुबे. नाही आता पुढे जायचं आहे, फार बुजनेस आहे ना, आता 2 पडतात. चला स्नेहा दुबे. लक्षवेधी स्नेहा दुबे. क्रमांक 3. नको छापल्याप्रमाणे. बिलकुल नाही द्यायचं. अध्यक्ष मी महोदय, संधी दिली त्यांना, असं नका करू, असं नाही होत. अध्यक्ष चला महोदय. स्नेहा दुबे. अध्यक्ष महोदय, माझा वसई मतदारसंघ हा एका बाजूनी समुद्रकिनारी खाड्या पोलीस कंप्लेंट आणि एका करा. बाजूनी डोंगर दऱ्यांनी वसलेला आहे. अध्यक्ष महोदय, जर झाड कापले असतील, नाही असं नाही करायचं. असं कोणी सदस्यांनी, ही पद्धत नाही आहे. आपण पहिल्यांदा निवडून आलेले सदस्य आहात, ही पद्धत नाही आहे. सभागृहात ही पद्धत नाही आहे. ही पद्धत बाकीचे सदस्य बसा, ही पद्धत नाही आहे. अशी पद्धत आम्ही चालून घेणार नाही आहे अध्यक्षपदावर. अध्यक्ष आपण मंत्री महोदया, त्यांचं म्हणणं आहे झाड कापले आहेत. आपले अधिकारी म्हणत असतील की झाड कापले नाही आहेत तर ते हक्कभंग आणतील आपल्या विरोधात. अध्यक्ष महोदय, सदस्यांचं म्हणणं सभागृहात खरं मागायचं असतं, मांडण्याचं असतं. आपण त्या पद्धतीने चौकशी करून निश्चित त्याच्यावर कारवाई करू. लक्षवेधी क्रमांक 3 स्नेहा दुबे. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, बोलल्या त्या मगाशी. हा, चला लक्षवेधी क्रमांक 3 पुकार. लक्षवेधी क्रमांक 3. कोण उत्तर देणार? छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आता देतो. पावसाळा सुरू झालेला आहे. थोडा उशिरा का होईना पाऊस सुरू झालेला आहे. सगळ्यांना थोडा दिलासा मिळालाय की पाऊस सुरू झालाय. पण आम्ही वसई विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हा पावसाळा म्हणजे एक वरदान नसून एक शाप झालेला आहे की काय असं वाटायला लागलंय. आपण जेव्हा म्हणतो पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा अध्यक्ष महोदय 4-4 दिवस 5-5 दिवस जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, नद्या तुडुंब भरतात, धरणं तुडुंब भरतात, धरणांचे दरवाजे उघडले जातात आणि तेव्हा जे पाणी शहरामध्ये येतं त्याला पूर परिस्थिती म्हणतात अध्यक्ष महोदय. पण वसई विरारची ही परिस्थिती आहे की केवळ 4 तासाच्या पावसामध्ये अध्यक्ष महोदय संपूर्ण परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. कालची प्रसार माध्यमांवरचे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले असतील. वसईच्या नाल्यांमध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या 2 4-चाकी वाहनं अध्यक्ष महोदय वाहून गेली. इतकी दयनीय अवस्था वसई विरारची झालेली आहे अध्यक्ष महोदय. महानगरपालिकेला स्थापन होऊन 16 वर्ष झाली अध्यक्ष महोदय. 16 वर्षामध्ये एक पिढी मोठी होते, पण या 16 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय एकात्मिक भूमिगत गटार व्यवस्था महानगरपालिकेने स्थापन केली नाही. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज मास्टर प्लॅन तयार केला नाही. ज्या वेळेला पूर परिस्थिती निर्माण आली तेव्हा निरीचा 12 कोटी खर्च करून अहवाल मागवला, पण या निरीच्या अहवालाची अंमलबजावणी केली नाही. नैसर्गिक प्रवाहामधले कांदळवन स्थलांतर करण्यासाठी हायकोर्टाची
त्याची परमिशन घेणं आवश्यक होतं. ही परमिशन्स अजून यांनी घेतल्या नाही आहेत अध्यक्ष महोदय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय मी जे आता तुम्हाला सगळं सांगितलं हे 100% खरं आहे. हे उत्तरामध्येच यांच्या अध्यक्ष महोदय त्यांनीच पुरावे दिले. ते म्हणतात नवीन स्टॉर्म ड्रेनेज व्यवस्थेकरता काम सुरू आहे. निरीच्या अहवालासाठी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तजवीज करण्यात येते. कांदळवनाच्या स्थलांतरासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात येते. 16 वर्ष अध्यक्ष महोदय यांनी काय केलं, माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारण्याच्या आधी माझी एकच विनंती आहे अध्यक्ष महोदय. आज वसईतल्या प्रत्येक आईची भावना मी आपल्यासमोर मांडते. प्रत्येक मूल जेव्हा शाळेत जातं आणि पाऊस सुरू होतो तेव्हा त्या आईच्या मनात एकच प्रश्न येतो अध्यक्ष महोदय की माझं मूल सुखरूप परत घरी येईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. अध्यक्ष महोदय, माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न हा आहे की ह्या सगळ्या नियोजनासाठी कारणीभूत असणारे जे वसई विरार शहराचं जे शहर अभियंत्याचं पद आहे अध्यक्ष महोदय, ते 4 वर्ष रिक्त आहे. ह्या सगळ्या नियोजनाची दुर्दशा करणाऱ्या, दर्जेदार रस्ते, भूमिगत गटार व्यवस्था आणि निरीची अंमलबजावणी न करणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या प्रभारी शहर अभियंत्यांना सरकार निलंबन करणार का? आणि त्या जागी तात्काळ सक्षम शहर अभियंता पदावरती तात्काळ सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करणार का? अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न आहे की ह्या पूर परिस्थितीला कारणीभूत असलेल्या नाले सफाईमध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मी पुराव्यांसहित त्याची ACB चौकशी व्हावी ह्याचं पत्र शासनाला दिलेलं आहे. ह्याची चौकशी शासन करणार का? आणि या भ्रष्टाचारामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवरती शासन कठोर कारवाई करणार का? माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की निरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन महानगरपालिकेकडनं पाठपुरावा करून घेणार का? त्यासाठी काय पावलं उचलणार? आणि पूर परिस्थिती, नैसर्गिक होल्डिंग पॉन्ड आमची बावखळं आहेत अध्यक्ष महोदय. ही वसईमधली 3000 बावखळं वाचवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी शासन काय धोरण बनवणार? हे माझे 4 स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्यांनी जो शहर अभियंता त्यांचा जो प्रभारी आहे तर निश्चितपणे तिथे जर प्रभारी असेल जर हा शहर अभियंता तर तिथे आपण एक चांगला सक्षम अधिकारी लगेचच्या काळामध्ये आपण नेमणूक करू अध्यक्ष महोदय. नालेसफाईच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय जे सदस्यांनी मांडलं, खरं तर म्हणजे उत्तरात मला दिलं 100% नालेसफाई, पण कुठेही 100% नालेसफाई होत नसते अध्यक्ष महोदय. आणि जवळजवळ वसई विरारच्या ह्याच्यामध्ये 191 किलोमीटरचे नाले आहेत. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे हे नालेसफाई झालेली नाही आहे हे खरं असणार आहे, कारण ते बोलतात तिथे आपण सभागृहामध्ये ते खरं धरतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे त्या नालेसफाईचा एक 8 दिवसामध्ये आपण त्याचा चौकशीचा अहवाल मागवू अध्यक्ष महोदय. आणि जर त्याच्यामध्ये खूप काही अनियमितता असेल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, ही जी परिस्थिती आहे, कारण वसई विरार असं पूर्ण बशीसारखं खोलगट भाग आहे, तिथे खरं तर आधीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ज्या वेळेस निरीनी एक अहवाल सादर केला होता होल्डिंग पॉड करण्यासाठी वगैरे, पण अध्यक्ष महोदय त्यावेळेस निधीची तरतूद झाली नसल्यामुळे ते काम होऊ शकलं नाही अध्यक्ष महोदय. पण आपण आता जे त्याचा जो भौगोलिक भाग आहे म्हणजे महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत तिथे 7 शहरी भागामध्ये आपण STP केंद्र उभारण्याचं आहे. त्याच्यामधलं 30 MLDचं तर आपण उभारलेलं आहे, 103 MLDचं काम चालू आहे आणि 2 प्रकल्पाच्या निविदा आपण नगरोत्थान आणि अमृतकडनं आपण ह्या वसईला आपण बराचसा फंड आत्ता दिलेला आहे अध्यक्ष महोदय. पण तरीसुद्धा ही सर्व परिस्थिती जी वसईची आहे जशी सदस्यांनी मांडली अध्यक्ष महोदय, तर त्याचा एक आपण निर्देश दिलेले आहेत की पूर्ण वसईचा त्यांनी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय दिलेलं आहे की ह्या जी हायकोर्टची परमिशन किंवा कन्सल्टंट वगैरे याची गरज नाही अध्यक्ष महोदय. त्यांनी पूरनियंत्रण आराखडा, कारण त्यांच्याकडे आधीच सगळं
नाले किती आहेत काय असे त्याच्याकडे अहवाल आहे. त्यांनी तो पूर्ण आराखडा तयार करून जर शासनामध्ये त्यांना सबमिट करण्याचे आपण निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय. आणि आपण त्यांना ह्या सगळ्या आराखड्यासाठी अर्बन चॅलेंजमध्ये असेल किंवा अमृतमध्ये असेल किंवा मित्रातर्फे आपण निधीची त्यांना तरतूद करून देऊ शकतो अध्यक्ष महोदय. तर त्या पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. कारण ही पुराची परिस्थिती दरवर्षी वसई शहरामध्ये येते आणि पूर्णपणे त्याचा आराखडा तयार करून जर कामं नाही केली तर हीच परिस्थिती कायम राहील. त्यामुळे त्यांनी तो आराखडा लवकरात लवकर तयार करून दिला तर शासन त्याला तरतूद दिला. अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न विचार. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये महानगरपालिकेकडून जे उत्तर आलेलं आहे मंत्री महोदयांना ते सपशेल खोटं उत्तर आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की रस्त्याची उंची वाढवणे, गेट बसवणे इत्यादी कामं महानगरपालिकेच्या निधीमधून केलेली आहेत. मला एक तरी गेट यांनी अध्यक्ष महोदय दाखवावा किंवा त्याचा फोटो तरी दाखवावा. इतकी खोटी उत्तरं देऊन मंत्री महोदयांची जर दिशाभूल करत असतील अध्यक्ष महोदय हे, आणि दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते अध्यक्ष महोदय. कप बशी सारखी सिच्युएशन आहे. हे उत्तर तर ह्यांना खूप सोयीस्कर झाले अध्यक्ष महोदय. ही कप बशीची भौगोलिक परिस्थिती आता तर निर्माण झालेली नाहीये, ही पूर्वीपासून परिस्थिती अशीच आहे. मग आता 2017 पासून काय दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते अध्यक्ष महोदय? या पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी, शहराचं नियोजन करण्यासाठी जे जबाबदार अधिकारी त्या पदावर वर्षोनवर्ष बसलेले आहेत अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर जोपर्यंत निलंबनाची कारवाई होणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत महानगरपालिकेतला कुठलाही अधिकारी सक्षमपणे काम करणार नाही. ठोस इथे अध्यक्ष महोदय कारवाईची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि मी कळकळीची विनंती करते अध्यक्ष महोदय की ही कारवाई चौकशी नालेसफाईचं जे म्हणतायत, मला मंत्री महोदयांना सांगायचं आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्यालाही, बाजूला मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तिथे 10 तासाला 8,000 रुपये यंत्रसामुग्रीचं भाडं दिलं जातं आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये एका तासाचे 8,000 रुपये यंत्रसामुग्रीचं भाडं दिलं जातं. ही किती मोठी तफावत आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे फक्त नाले किती साफ झाले हे बघून चालणार नाही, तर नाले सफाईच्या निविदा प्रक्रियेपासून सगळी चौकशी करावी लागणार आहे. आणि या पूर्ण भ्रष्टाचारामध्ये अध्यक्ष महोदय जे सगळे सामील आहेत ते प्रतिनियुक्तीवर महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला होते नियुक्त आणि आता ते मंत्रालयाच्या UD डिपार्टमेंटमध्ये उपसचिव म्हणून कामाला आहेत आणि आज ते वसई विरारचाच प्रभार पाहत आहेत. मग ह्याची चौकशी कशी होणार अध्यक्ष महोदय, हा माझा प्रश्न आहे. तर याला ठोस कारवाई अध्यक्ष महोदय मला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. प्रभारी जे शहर अभियंते आहेत, प्रभारी शहर अभियंते जे आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अध्यक्ष महोदय. एका वसई विरार महानगरपालिका सारखा महानगरपालिकेवर जर सिटी इंजिनियर 4-4 वर्ष नसेल, नगर अभियंता, तर आपण फार गंभीर विषय आहे. आपण लवकरात लवकर म्हणाले, मला असं वाटतंय की आपण 15 दिवसाच्या आत 15 दिवस लगेचच केलं पाहिजे. सदस्य पोटतिडकीनी मांडताय ते सांगताय की कब्बशी कशाची कब्बशी, वाटीन, चमचा, प्लेट. मंत्री महोदयांकडून अपेक्षा आहे की तुम्ही 191 किलोमीटर आहे, तुम्ही याची चौकशी करून पटगावर उत्तर ठेवा ना. त्या जेव्हा सन्माननीय सदस्य एवढ्या पोटतिडकीनी मांडताय की सर्व मातांना आपल्या मुलांची चिंता वाटते, अधिकारी वसई विरारच्या चार्जमध्ये, तोच इकडे डेप्युटी सेक्रेटरीच्या चार्जमध्ये. अध्यक्ष महाराज, शेवटी अशा पद्धतीने जर उत्तरं आलीत आणि अध्यक्ष महोदय म्हणताय विचारा. अध्यक्ष महाराज, विचारा म्हणजे काय? उत्तर द्यायला सांगा ना. स्पेसिफिक उत्तर यावी, समाधानकारक उत्तर यावी. जर प्रश्न विचारणारा चुकीचा असेल तर तर्कसंगत सांगितलं पाहिजे प्रश्न. तुम्ही काय कब्बशी आहे वसई विरार कब्बशी आहे तर काय चहा टाकून प्यायचा आहे का? त्यांनी सांगितलं कब्बशी सारखा आहे म्हणून. सोसर एरिया 8 दिवसामध्ये पटगावर सर्व चौकशीचा अहवाल ठेवा. अध्यक्ष महोदय, मी पहिल्यांदाच सांगितलं की पूर नियंत्रणच्या बाबतीमध्ये, नालेसफाईच्या बाबतीमध्ये जे काही कामं झाली असेल त्याचा चौकशीचा अहवाल 8 दिवसामध्ये आम्ही मागवून त्याच्यावर कारवाई करू. दुसरं मी सांगितलं की जिथे आज निदर्शनास आणून दिलेल्या सदस्यांनी की त्यांचा जो सिटी इंजिनियर आहे तो प्रभारी आहे तिथे दुसरा माणूस सक्षम देऊ
आणि 15 दिवसामध्ये आपण देऊ, हे पण मी पहिल्यांदाच सांगितलं अध्यक्ष महोदय. कब्बशीचा उल्लेख फक्त मी अशासाठी केला Social area आहे की तो. निरीचा अहवाल जो आला होता त्यांनी ती कब्बशीच्या ह्याच्याप्रमाणे जे तिथे काही जे पॉडचे आणि हे सुचवले होते ते निधी अभावी त्यावेळेस करता आले नाही. म्हणून अध्यक्ष महोदय आपण असे निर्देश दिले की तुम्ही पूरनियंत्रण आराखडा तयार करा. तुमच्याकडे ज्या काही भौगोलिक परिस्थितीमुळे आणि ह्याच्यामुळे पूर येतोय त्याच्या काय उपाययोजना करायला लागेल त्याचं एक तयार करून आपण आता अर्बन चॅलेंजमध्ये देऊ शकतो. मित्रामध्ये ह्या निधीची तरतूद आपल्याला करता येईल अध्यक्ष महोदय. ही सूचना पण आपण केली, असे निर्देश पण आपण दिलेले अध्यक्ष. मी एक सभागृहात नाही, आता संपलंय, पुढे जाऊया. न्याय मिळालाय, आता न्याय मिळालाय, असं नका करू. आता लक्षवेधी सूचना झाल्यानंतर एक छोटासा बिल आहे, तो बिल घेण्यात येणार आहे आणि त्या बिल नंतर 293 वरील चर्चा उद्या सकाळी घेण्यात येईल आणि अर्धा तास चर्चा लक्षवेधी नंतर बिल नंतर घेण्यात येईल. लक्षवेधी झाल्यावर उदयभाई मंत्री महोदय, लक्षवेधी एक बाकी आहे. चला पुढे चला. आणि आज सांगा अनिल सांग. अध्यक्ष महोदय, मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मी शासनाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आणून देतो. लाखो भाविकांचं जे श्रद्धास्थान आहे अंमळनेर तालुक्यामधलं संत सखाराम महाराजांची वाडी, त्याला 250 वर्षाची परंपरा आहे. 250 वर्षापासून प्रति पंढरपूर म्हणून अंमळनेरला त्या ठिकाणी संबोधलं जातं किंवा त्याची ओळख त्या पद्धतीने. अध्यक्ष महोदय, काल त्याला आग लागून ते खाक झालेलं आहे. भाग्याची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये देव मात्र वाचलेले आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून 25 तारखेला पंढरपूरची आषाढी एकादशीचा उत्सव साजरा होणार आहे. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की लाखो भाविक अंमळनेरच्याही या प्रति पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतात. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की याचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या एक निदर्शनात आपण आणून द्यावा. अध्यक्ष महोदय, आपण सूचना द्यावी. याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून याचा तातडीने पर्यटन विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास क्षेत्राच्या अंतर्गत याला समावेश करावा आणि तसा प्रस्ताव मागवावा. शासनाने नोंद घ्यावी. लक्षवेधी क्रमांक 4 लक्षवेधी क्रमांक 5 आपली 5 आहे. नाही, 4 विद्या ठाकूर हजर नाही. 4चं नाही, विद्या ठाकूर नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, जसं मंत्री आले की सगळे सभागृहामध्ये ओरडाओरडा करतात तर लोक लक्षवेधी क्रमांक 4 वर आणखी कोणाला बोलायचं आहे का? लोक प्रश्न विचारतात, मग आम्ही ब्रीफिंग घेतो, दिवसभर थांबतो, आमदार जातात, त्याच्याबद्दल काय? लक्षवेधी क्रमांक 4 वर कोणाला विचारायचं आहे का? हे उशिरा येऊन पुढे मागे असे मंत्री आमच्यावर टिप्पणी करतात, सिनियर असून सुद्धा. काय करावं याचं अध्यक्ष महोदय? चला लक्षवेधी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कोणाला विचारायचं नाही. विचारल्यानं एक मिनिट ताई, लक्षवेधी विचारणारा सदस्य प्रश्नोत्तराला जर हजर नसेल तर आपण तो प्रश्न कोणालाही सभागृहामध्ये घ्यायला परवानगी विचारलं कोणाला, परंतु लक्षवेधीमध्ये तशी प्रथा नाही अजूनपर्यंत तरी. मला असं वाटतं की जे हजर नाहीत त्यांची लक्षवेधी आपण रद्द करावी असं माझं मत. चला, चा विषय आहे, एन्क्रोचमेंटचा विषय, असे प्रश्न टाकून ऍब्सेंट राहणं बरोबर नाही. चला गोपीचंद पडळकरजी. लक्षवेधी अध्यक्ष महोदय, एक महत्वपूर्ण विषयाकडं आपलं आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी इथं उभा आहे. आता हे बिझनेस आहे ना, महाराष्ट्र बिल काढायचं आहे, हे शेतीप्रधान राज्य आहे. चर्चा आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतात. पण असे काही अनेक समाज आहेत की ज्यांच्याकडे शेती नाही आणि त्यांच्याकडं वेगवेगळे परंपरागत प्राचीन कालापासून व्यवसाय वेगळे चालू आहेत. त्यामध्ये वडार समाज, कुंची कोरवी, शिकलगारी, वैदू, डोंबारी, कैकाडी, वाल्मिकी आणि टकार किंवा असे तत्सम समाज आहेत जे भटके समाज आहेत आणि त्यांचे काही पारंपरिक व्यवसाय आहेत. यामध्ये वराह पालन हा पारंपरिक व्यवसाय हे अनेक समाज करीत आहेत. आता राज्यामध्ये काही पक्क धोरण नसल्या कारणानं
या समाजाच्या व्यवसायावरती मोठ्या प्रमाणामध्ये टाच आलेली आहे. वराह पालन हा काही नुसता त्यांचा व्यवसाय नाही, त्यांची फिरती बँक आहे. या व्यवसायावरतीच त्यांचं कुटुंब चालतं, मुलाबाळांचं शिक्षण होतं, घरदारा बांधायचं काम यावरती चालतं, पोराबाळांची लग्न असतील किंवा अन्य काही सुखादुखाचे कार्यक्रम असतील, याचा सर्व खर्च हा या वराह पालनावरती चालतो. परंतु अध्यक्ष महाराज, 2019च्या पशुधन गणनेनुसार महाराष्ट्रात डुकरांची संख्या 1.61 लाख आहे. जी संख्या 2012च्या तुलनेमध्ये 50.58% घटली आहे आणि शहरामध्ये ती 54.93% इतक्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या काही महिन्यांमध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेनं या व्यवसायावरती कारवाई केली. त्यांची सगळी डुकरं जमा करून घेतली, जप्त करून घेतली. हे लोक देशोधडीला लागलेले आहेत, त्यांना दुसरा कुठला पर्याय नाही. मग ही पोरं गुन्हेगारीकडे वळायला लागलेले आहेत. अल्पवयाची मुलं, व्यवसाय धोक्यात आल्यामुळं गुन्हेगारीचं मोठं प्रमाण या लोकांच्या मध्ये वाढलेलं आहे. त्यांच्याकडे जमीन नाही आणि म्हणून सरकारनं काही ठोस पावलं वराह पालनाच्या संदर्भामध्ये उचलण्याची आवश्यकता आहे. यामध्ये देशी वाणांची संख्या जास्त आहे, जी 91% जास्त आहे आणि म्हणून यामध्ये क्रॉसब्रीड करण्याची आवश्यकता आहे. ज्यांचं वजन कमी वेळामध्ये जास्तीचं वाढतं, म्हणजे जवळपास 91.14% देशी जातीचे वर्चस्व आहे. आणि ह्यात जर बदल करायचा असेल तर या प्रजननामध्ये यॉर्कशायर, लँडरेस, ड्युरॉक यासारख्या संकरित जातीचा वापर करावा लागणार आहे. आणि म्हणून सरकारनं चीनसारखा देश आहे, डेन्मार्क सारखा देश आहे, यांच्याकडं वराह पालनाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडे काही माझ्या मागण्या आहेत की या लोकांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे घाणेरडा व्यवसाय म्हणून या सगळ्या विषयाकडे बघितलं जातं, परंतु तसं न बघता राज्य सरकारने एक धोरण पक्क करावं. वराह प्राण्याला पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा की जेणेकरून परत कुठली कारवाई या लोकांच्या व्यवसायावरती होणार नाही. तो सरकार देणार का? नंबर 1. नंबर 2, यांना राज्य सरकारच्या ज्या जागा आहेत त्या खुल्या जागा तुम्ही भाड्यानं द्या किंवा कायमस्वरूपी द्या, काहीतरी धोरण निश्चित करून, कारण याच्यावरती काहीतरी सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे. गायरांची जागा असेल, महाराष्ट्र शासनाची जागा असेल, ती तुम्ही त्या लोकांना उपलब्ध करून देणार का? नंबर 3, राज्य वराह पैदास धोरण आहे. या सगळ्या लोकांच्याकडे स्वतःच्या जमिनी नाहीत व्यवसाय करण्यासाठी, तर त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही जमीन उपलब्ध करून देणार का? ती भाडे तत्वावरती असेल किंवा कायमस्वरूपी असेल, गायरान असेल, महाराष्ट्र शासन असेल, तर तशा पद्धतीचं धोरण आपण आणणार का? नंबर 1. नंबर 2, याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या. पाळीव प्राण्याचा एकदा दर्जा दिला, कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावरती कारवाई करणार नाही. तर तो पाळीव प्राण्याचा दर्जा आपण तुम्ही देणार का? राज्य वराह पैदास धोरण सरकारचं आहे, परंतु यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र वराह प्रजनन व विकास धोरण लागू करण्याच्या संदर्भामध्ये